त्यानंतर 1 वर्ष व्यवस्थित तिला नांदवत 1 वर्षानंतर माहेरवरून पैसे आणावेत, त्याचबरोबर व्यवसायासाठी पार्टनरशिपमध्ये घ्यावं आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणावरून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. दीप्तीने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती की माहेर सासरची लोक त्रास देतात आहेत, पण याच्यामध्ये तिला समजून सांगणं किंवा तिचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून कायम ती तिथं राहत आली. आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती म्हणजे 25 तारखेला सायंकाळी सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून, तो शारीरिक असेल, मानसिक असेल, सातत्याने माहेरवरून केलेली पैशाची मागणी असेल, यावरून दीप्तीने राहत्या घरी आत्महत्या केली. खरं तर ज्यावेळेस मला ही घटना समजली, निलेशजी मगर आहे, दीपकजी मगर आहेत, हे सातत्याने खूप वर्षापासून एक संपर्क असल्यामुळे त्यांनी तातडीने संपर्क केला. त्यावेळेस DYSP तडस यांच्याशी मी फोनवरून संपर्क करून यामधले जे 4ही आरोपी होते, म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा, हे 4ही फरार होते. त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही. पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत. आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या 4 आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच. आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली. त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे. अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून कळू. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले. यामध्ये आमची मेडिकल टीमसुद्धा उपस्थित राहिलेली आहे. त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं. खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे. आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं. तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे, याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असेल आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे. यामध्ये आमचा जिल्हा महिला बालविकास विभागसुद्धा आहे. खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो की मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, पण केवळ मुलगी आहे म्हणून तिचा छळ करणं, अशा सगळ्या अतिशय अमानवी कृत्य या चौधरी परिवाराने दीप्तीसोबत केलेले आहेत. त्याच्यामुळे यामध्ये जो गुन्हे दाखल झालेले आहेत, उरुळी कंचन पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत 80-108 85 89 352 351 3 115 2 आणि 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येईल. यामध्ये राज्य महिला आयोग स्वतः लक्ष घालत आहे. त्याचबरोबर एक जनजागृती मोठ्या प्रमाणात आजही समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे. मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे, आपण सासरी जेव्हा मुलीला पाठवतो तर खऱ्या अर्थाने आम्ही महिला भगिनी संसार इतक्या काटकाळजीने करत असतो की बाजारात गेल्यानंतर कोथिंबीरची जुडीसुद्धा 4 वेळा भाव करून कमी करत असतो. इथं तर लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती जेव्हा मुलगी उभी असते तेव्हा तिच्यासाठी कोणीतरी लिलाव मांडते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. आणि सहजासहजी आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी स्वीकारत जातो. त्याच्यामुळे मुलगी सासरी जेव्हा पाठवतो तेव्हा खऱ्या अर्थानं सासरच्या लोकांनी त्या मुलीबरोबर लग्न केले का आपल्या पैशाकडे पाहून पैशाबरोबर लग्न केले हा प्रश्न पडतो. आणि अशी माणसं समाजामध्ये विकृत प्रवृत्तीने वावरतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची भूक कधीच भागणारी नसते. म्हणून मला या निमित्तानं माझ्या तमाम महिला भगिनींना आव्हान करायचं आहे की बाईपणाची लढाई आपण सगळेजण लढलो आहे, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाची घटना, कलम, कायदा यासाठी दिला आहे की तू माणूस म्हणून जग. आणि म्हणून आता आईपणाच्या या लढाईमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊन सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तू जर सासरी नांदत असेल, तुला त्रास होत असेल तर माहेरची दरवाजी तुझ्यासाठी कायम उघडे, तू कधी ये, तुझ्या लढ्यासाठी आम्ही समर्थन करू. आणि म्हणून तिच्याबरोबर उभी राहण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे. त्या अशा घटना, खरं महाराष्ट्राचे कायदे इतके स्ट्रॉंग आहेत, भारतातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे हे कडकपणे अंमलबजावणी केली जातात, पण आम्ही खऱ्या अर्थानं याला जाब कधी विचारणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे
ज्यावेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात त्यावेळेस तुम्ही घरातून सुद्धा 112 क्रमांकावरती तक्रार देऊ शकता. नवीन कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता, जी गोपनीयता ठेवली जाते. बीट मार्शल दामिनी पथक भरोसा सेलमध्ये सुद्धा काउन्सिलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो. वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छताखाली वकील देणं, मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी त्या संबंधित महिलेला मदत केली जाते. असे 5 ते 6 व्यासपीठं ही केवळ कौटुंबिक हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून मला आवर्जून आव्हान करायचं आहे की असा कुठेही अजूनही तुम्हाला महिला भगिनींना त्रास होत असेल तर जरूर या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवावी. ही पोलीस यंत्रणा असेल, त्या पोलीस यंत्रणेबरोबर काम करणारे काउन्सिलिंग सेंटर असेल, जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, हे आपल्या मदतीसाठीच आहेत. आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणाने मी मगर कुटुंबियांना सांगते. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. पोलिसांवर आरोप केले गेले की 5.5 तास त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला गेला, तर त्यात तुम्ही काही माहिती घेतली का? त्यात तुम्हाला काही तथ्य आढळलं? याच्यामध्ये खरं पोलिसांकडे मी या सगळ्या गोष्टींची चौकशी केलेली आहे, पण जो सुरुवातीचा कालावधी असतो तो डेड बॉडी हॉस्पिटलला ठेवून त्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं या कालावधीमध्ये गेलेला आहे. याच्या संदर्भात सविस्तर आपल्याला DYSP तडस सर सांगते. गर्भलिंग निदान केलं, बळजबरी असाही एक मुद्दा त्यात होता, तर त्या संदर्भानं काय नेमकी तपशील तुमच्याकडे आलेले आहेत, त्यात काही तथ्य आहे? याच्यामध्ये गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नात्याने काम करत असताना आम्ही गर्भनिधन PCPNDT ॲक्टनुसार धडक कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे. पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिचं ॲबॉर्शन झालंच पाहिजे, ही मानसिकता समाजाची का बदलत नाही? आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत. एका मुलीचा जन्म असून सुद्धा मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो, एक स्त्री म्हणून जगतो, एक बाई म्हणून जगतो, तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो. त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते, कोणतरी नणंद असते, कोणीतरी आई असतं. आणि म्हणूनच ही समाजाची मानसिकता जर बदलायची असेल, कायदा आहे PCPNDT ॲक्टनुसार कडक कारवाई होते. या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलगी डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं ॲबॉर्शन केलं जातं. अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे. विद्येच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो, आजही सुशिक्षित म्हणून घेतो, पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालोय? अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो. आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावं लागेल. हे सगळं करत असताना कायदे आहेत, आमच्यासाठी फार मोठे कलम आहेत, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, पण अजून आमची मानसिकता बदलत नाही आहे. म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे. मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परीघ पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे. हा शपथच आज आम्ही महिला भगिनी घेऊ. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाची मानसिकता, समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही, तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. आणि ही बदलाची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. ताई, तुम्ही म्हणताय की दामिनी पथक आहे, हेल्पलाईन नंबर्स आहेत, पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी आगवणे प्रकरणात सुद्धा अनेक अशा गोष्टी झाल्या. चार्जशीट दाखल झाला, आरोपींना अटक झाली, याच्यातही आरोपींना अटक होईल, कोर्टाचे दरवाजे खोलले जातील. पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत? कायदा कधी पारित होणार आहे? केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात, मात्र राज्य शासनाकडनं या सगळ्या बाबतच्या शिफारसी कधी होणार आहेत? कारण आता या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने राज्यात आणि संपूर्ण ठिकाणी वाढताना 2 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा BNS अंतर्गत आणलेल्या 3 कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले. हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आत्ता सांगितलं की DV केस जर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते. आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे. त्याच्यामुळे BNSच्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोपपत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले आहेत. इतकंच काय, हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत BNSच्या अंतर्गत या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावीत. त्याच्यामुळे आत्ता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे
कायदे आहेत त्याची अंमलबजावणी ही निश्चितपणाने होईल आणि होत आहे. त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल, मला निश्चितपणाने अर्जदारांनाही आवर्जून सांगायचं आहे, याच्यामध्ये जर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये पोलिसांची कुठं हलगर्जीपणा होतोय, बेफिकिरी होतोय, दुर्लक्ष होतंय, तर राज्य महिला आयोग तुमच्यासोबत आहे. ताई, तुम्ही आता परिवाराची भेट घेतलं, काय परिवाराचं म्हणणं होतं? आई बाबांशी बोललं, काय त्यांचं म्हणणं होतं? काय सासरचे लोक त्यांनी कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला का? कारण ते पदावर होत्या, सरपंच होत्या तिथे नसून, त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केलाय का? आणि त्यांच्याकडे काय सांगण्यात आलं? भाजपच्या पदाधिकारी तुम्ही सांगा की फॅमिलीनी काय कॉन्टॅक्ट? खरं तर ह्या फॅमिलीचे निलेश दादांच्या माध्यमातून आमच्या अनेक वर्षापासूनचे रिलेशन असल्यामुळे तातडीने त्यांनी जी घटना घडली ती सांगितली, ज्यामध्ये मुलीच्या बाबांनी मान्य केले की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही ती तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही. तो आम्ही करायला पाहिजे होता. खरं तर तुम्ही मानसिकता आता समजून घेते, कुठल्याही आईचं लेकरू अशा पद्धतीने जातं तेव्हा प्रचंड वेदना होतात. त्याच्यामुळे निश्चितपणाने यामध्ये मी परत एकदा आवाहन करेल की अशा घटना जेव्हा सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल, तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, जी मी परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा, त्याच्यावरती निश्चितपणाने आपल्याला तोडगा काढता. असं म्हणलं जातं की राजकीय दबाव येतोय, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई सत्ताधारी आमदारांनी राजकीय दबावातून त्या दिवशी कात्री टाकलेला आहे. असं काही असेल तर मी जरूर माहिती घेईल, पण मी पोलिसांना देखील विचारलं, याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही, कुणाचाही राजकीय फोन आलेला नाही, म्हणजे मी विचारलेल्या माहितीप्रमाणे, पण तरीसुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती घेईल आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी अशा सूचना या पोलिसांना दिलेल्या आहेत. या सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न असेल, आता अटक होईल, गुन्हे दाखल होतील, दोषारोपपत्र होईल. हगवणी प्रकरणाच्या वेळी म्हटलं गेलं की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे, त्याचं काय झालं आता तुम्ही सगळेजण जाणता, त्याचं काय स्टेटस आहे हे सुरुवातीला सांगा, आणि या केसमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात, जेणेकरून हगवणी कुटुंबाला किती वर्ष किती महिने झाले तुम्ही पाहतोच आहे, ती त्यांच्या वाट्याला येणार आहे का? मला असं वाटतं की त्या केसमध्ये आरोपी सगळे अटक आहेत. या सगळ्या मध्ये इन्व्हेस्टिगेशन, तपास आणि फॉरेन्सिकचा अहवाल हे सगळे सादर होऊन कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत असते आणि हे प्रत्यक्षदर्शी आपण सगळेजण पाहत आहे, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना काल अटक केलेली आहे. 2 दिवसात विशेष पथक नेमलेले आहे, ज्याच्यामध्ये उर्वरित 2 आरोपींना देखील अटक केली जाईल आणि ज्या 2 आरोपींना 31 तारखेपर्यंतची PC आहे. अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत की संबंधित म्हणजे दीप्तीचा मोबाईल असेल किंवा अजून काही तिची सुसाईड नोट कुठे आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. पण ज्या नवरा आणि सासूला 31 तारखेपर्यंतची PC आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील, त्याची शाश्वती आम्ही देऊ. त्यांना 2 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या संदर्भात काही